राम राम मंडळी, मराठीत बोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण जुन्नरमधील या 14 नंबर जे गाव आहे म्हणजे कांदळी गावातील 14 नंबर आहे, पुणे नाशिक हायवे लगत या ठिकाणी एक कृषी दुकान आहे किसान ॲग्रो म्हणून. तर त्याचे मालक आहेत. या ठिकाणी आग या दुकानाला लागलेली आहे. त्यांचं प्रचंड मोठं नुकसान या ठिकाणी आपण पाहतोय, नुकसान झालेलं आहे. आणि शेतकऱ्यांना आत्ताच काही लागवडी असतील किंवा जे शेतमाल आहे त्यांच्यासाठी जे खत औषधं लागतं त्याचं संपूर्ण नुकसान झालेलं आहे. आणि या ठिकाणी स्वतः मालक आहेत बांगर साहेब, त्यांना आपण विचारूयात. नमस्कार दादा, या ठिकाणी आता आग लागलेली आहे, नेमकी ही आग कशामुळे लागली अशी तुम्हाला प्रथमदर्शनी वाटतं? प्रथमदर्शन तर शॉर्ट सर्किटमुळे झाले, कारण मी जस्ट 15 मिनटं एक सिंजेंटाचा कार्यक्रम होता, त्यांचा वारंवार फोन येतात कार्यक्रमाला उपस्थित राहा म्हणून मी तिथं जस्ट गेलो होतो. आणि 15-20 मिनटं थांबलो असताना अचानक मला फोन आला ते शेजारच्या दुकानात आथोरा बांगर म्हणून, आणि जस्ट इमिजिएटली मी बाहेर आलो आणि खूप पेटलेलं, म्हणजे खूप धूर येत होता. म्हणून आम्ही शटर उचकायचा प्रयत्न केला पण तो उडत नव्हतं. मी शटर ज्यावेळेस ओपन केलं तर आतून पूर्ण आग बंब झाला आगीचा. म्हणजे नेमकी ही आग जी केमिकल्स आहेत त्याच्यामुळं वाढत गेली असं वाटतं का? असं म्हणू शकतो, कारण ज्वलनशील पदार्थ असतात ते, म्हणजे जे केमिकल्स असतात ते एसीमधले असतात, पण शॉर्ट सर्किटमुळे 100% ते हे झालेलं आहे, पेटलेलं आहे त्याचं. बरं, मग या आगीमुळे कोणती जीवितहानी किंवा काही असं झाले नाही, असं देवाच्या कृपेने असं काही झालेलं नाही. फक्त जे शेती उपयोगी औषधं वगैरे आहे, खतं आहे, जे स्टोरेज माल होता त्याचं बऱ्यापैकी प्रचंड प्रमाणात नुकसान झाले मात्र. मग इथं ज्या वेळेला आग लागली त्यावेळेला प्रथमतः कोण उपस्थित होतं? तुम्हाला कोणी फोन केला? माझे शेजारी एक बांगर म्हणून आहे, आथोरा बांगर, त्यांनी जस्ट मला फोन केला होता की असं तुमच्या दुकानात खूप धूर निघतोय, म्हणजे जस्ट लगेच आलो मी इथे. अजून दुसरं कोणी नव्हतं का? माझा मामाचा मुलगा आहे दीपक, तो पण मी त्या कार्यक्रमासाठीच बोलवतो त्याला, शेतकरी म्हणून. तर त्यांनी पण मला सांगितलं की असं असं निघतो, तो फास्ट लगेच निघून ये. मग तो होता ऑलरेडी. मग तसं नेमकं दादा काय घडलं होतं या ठिकाणी? नाही, आम्ही आलो होतो, बांगर साहेबांनीच मला फोन केला होता, सिजंटा कंपनीचा कार्यक्रम आहे तेव्हा आलो होतो आम्ही. पण तिथं गर्दी असल्यामुळे तर आम्ही म्हटलं चला बा इकडनं जाऊन येऊ. तर इकडं आलो तर धूर निघायला लागला होता जस्ट. पण इथं काहीच सोय नसल्यामुळं आणि पाण्याचं इथं काही सोर्स नसल्यामुळं आम्हाला सेटर बांगर साहेबांना चावी होती, त्याच्यामुळं काहीच करता येत नव्हतं. बांगर साहेब आल्यावरती ते चावी सेटर वर घ्यायला गेले, परंतु जाळाच्या याच्यामुळे ते वर येतच नव्हतं. आणि त्याच्यामुळे नंतर मग आणि इथं टँकर अवेलेबल नसल्यामुळं आणि अग्निशामक दलाची गाडी नसल्यामुळं इथं प्रचंड नुकसान झाली. लवकर आले असते तर थोडंसं नुकसान कमी झालं असतं. मग अग्निशामक दलाची गाडी नेमकी कोणी बोलवली? मीच. माझे मित्र राहुल घाडगे, मी यांना इमिजिएट फोन केला, कारण ते केवी असताना असा इन्सिडेंट झाला होता नारायणगावमध्ये आपल्या. तर मी त्यांना तुर्तच लगेच फोन केला, तर त्यांनी इमिजिएट कॉल करून मग जुनं आपल्या विघ्नर नगरपालिकेची गाडी झाली. मग एक अर्धा तास तरी गेला असेल माझ्या मते त्या पिरियडमध्ये. गाडी घ्यायला त्याच्यामध्ये आम्हाला एक चांगलं झालं की रोडचं काम चालू असल्या टँकर मिळाला, त्याच्यामध्ये ते टँकरने बरंचसं कव्हर केलं होतं रोडचं काम चालू आहे त्या ठिकाणी पाणी मारण्याकरता जी पाण्याची गाडी, त्यांनी मदत करून तुम्हाला आग आटोक्यात आणण्याकरता मदत केली प्रथमतः. पहिल्यांदा 80% तर आग आटोक्यात त्यांनीच आणलेली आहे. आपलं जे दुकान आहे या दुकानाचा विमा वगैरे काही आपला आहे का? देवाच्या करून विमा काढलेला होता मी, विमा आहे माझा, ती प्रोसेस केली. मी त्यांना फोन केलेले, साहेबांनी पण सांगितले मला, पोलिसांनी, की मग अशाची प्रोसेस करा, FIR करा. उद्या सर्वे आज सुट्ट्या असल्या कारण कोणी येऊ शकत नाही, तर उद्या सर्वे येऊन पंचनामा वगैरे करण्याची प्रोसेस होईल. कोणत्या कंपनीचा विमा आहे? नॅशनल इन्शुरन्स आहे. बरं, आता या ठिकाणी जे नुकसान झाले, एक अंदाजे किती नुकसान तुमचं झालेलं असेल? एक्झॅक्टली 30+ असेल, 30 लाख प्लस. 30 लाख. कारण खतं औषधे खूप महाग असतात. आणि आता माझ्याकडे रेकॉर्ड तर नाही आहे, पण एकंदरीत सगळं मला जो एक ओव्हरव्ह्यू असतो, मला स्टॉकचा अंदाज असतो प्रत्येकाला, तर त्यानुसार एक 30 लाखाच्या प्लस एक नुकसानाचा प्रकार आहे. आपण या ठिकाणी पाहतोय ग्रामस्थ सुद्धा या ठिकाणी मदतीकरता धावून आलेले आहेत. रस्त्यावरती काम चालू आहे म्हणून पाण्याची गाडी उपलब्ध झाली आणि अग्निशामन दलाची गाडी, या ठिकाणी पालिका लांब असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये कुठंतरी अग्निशामन दलाची गाडी ही असावी. प्रत्येक ग्रामपंचायतला कुठंतरी 2 ते 3 ग्रामपंचायत मिळून का होईना, परंतु या ठिकाणी एक अग्निशामन दलाची गाडी असावी अशी मला वाटतं फार मोठी गरज निर्माण झालेली आहे. कारण प्रचंड आग लागल्यानंतर एवढं मोठं नुकसान एका व्यापाऱ्याचं होत असेल तर एक दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणून मी विनंती करेल सरकारला सुद्धा की 2 ते 3 ग्रामपंचायत मिळून सुद्धा आपण एक अग्निशमन गाडी उपलब्ध करून द्यावी ही विनंती करतो. दादांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि ग्रामस्थ सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय उपस्थित झालेले आहेत. आणि आता आग संपूर्णपणे विझवण्यात आलेली आहे, परंतु दुकानामध्ये असलेला जो माल आहे आपण पाहतोय कोणताही माल या ठिकाणी आता शिल्लक राहिलेला आपल्याला दिसत नाही आहे. संपूर्ण आगीमुळे त्यांचं जळून खाक झालेलं आहे. त्याचबरोबर काही केमिकलच्या बाटल्या देखील आहेत, त्यासुद्धा जळलेल्या आहेत पूर्णपणे. आणि त्यांचा काउंटर देखील आपल्याला दिसतोय, तो सुद्धा जळलेला आहे.
प्रचंड दुर्गंधीसुद्धा या ठिकाणी आपल्याला आता येत आहे. काही कागदपत्र देखील असतील त्यांची, काही ती जळाली आहेत. कृषीचं साहित्य आहे ते संपूर्ण जळालेलं आहे. त्यांच्या शेजारी असणारे कृषी उद्योगाचेच सहकारी त्यांना या ठिकाणी कॉल केला आणि ही खरं तर आग शॉक सर्किटमुळे लागलेली आहे. ही कुठल्याही प्रकारची कोणी आग न लावता ती शॉक सर्किटमुळे झालेली आहे असं प्रथम दर्शन या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. परंतु तपास केल्यानंतरच कळेल नेमकी आग कशामुळं लागली, किती नुकसान झाले. त्यांचा दुर्दैवाने आग लागली, परंतु सुदैवाने त्यांनी विमा काढलेला होता आणि त्यांना ती रक्कम लवकरात लवकर कंपनीने द्यावी असं आम्ही आपल्या न्यूज चॅनलच्या वतीनं त्यांना विनंती करूयात. धन्यवाद.